राज्यात 1000% महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होताना दिसत आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राज्याचं सरकार स्थापन होईल. दौंड तालुक्याचे आमदार 100% आदरणीय आप्पा होतील. आजच्या काळात मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्मर आणि इलेक्ट्रिफिकेशनच्या संदर्भात कामं झालेली आहेत. जवळपास 2700 नवीन ट्रान्सफॉर्मर देण्याचं काम आपण त्या काळात केलं आहे. अख्ख्या दौंडला माहिती आहे की त्या काळात DP घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पैसे दिले जायचे आणि त्यानंतर जळलेली DP बसत होती, पण तो पूर्ण प्रकार त्या 2009 नंतर बंद झाला आणि मोठ्या प्रमाणावर काम लाईटच्या संदर्भात आपण केले. त्याचप्रमाणे दौंड शहरातलं अंडरग्राऊंड केबलिंग असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल आणि प्रशासकीय इमारत अशा बऱ्याचशा दाखवण्यासारख्या गोष्टी आणि ठोस अशा गोष्टी तालुक्यामध्ये आपण त्यावेळेस करून दाखवल्या. गेले 45 वर्ष आप्पांचं सहकारात आणि राजकारण समाजसेवेत काम आहे. बँकेच्या माध्यमातून आप्पांची घराघरात कामं पोचलेली आहेत. अलीकडच्या काळात कर्ज प्रकरणं असतील, महिला बचत गटांना कर्ज असेल, युवकांना शिक्षण कर्ज असेल, हे बँकेच्या माध्यमातून बऱ्यापैकी प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा या दौंड तालुक्यात झाला आहे. आणि त्याचप्रमाणे 2009 ते 14 देखील आप्पांनी आमदार म्हणून बरीचशी कामं केली, ती मी आत्ताच तुम्हाला सांगितली. आणि बँकेच्या माध्यमातून मोठा कामाचा धडाका आप्पांनी त्या ठिकाणी लावलेला आहे. म्हणूनच लोकांनी आप्पांना मतदान करावं. कालच माझ्यासमोर ही माहिती आली आणि मी तो व्हिडिओ देखील पाहिला. आणि काल देखील मी एका पत्रकाराशी संवाद साधताना सांगितलं की जर एखाद्या संसद रत्न खासदाराबाबतीत असं कुणीही वक्तव्य करत असेल तर ते अतिशय निंदनीय आहे. आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि ही दौंड तालुक्याची संस्कृती नाही, एवढंच मी त्या ठिकाणी सांगतो. आमदारांनी मात्र यावेळी ठरवलेलं आहे आणि यावेळेस परिवर्तन 100% होणार आहे. राहुल फुलेंनी जर आरोप केला असेल तर त्यांनी स्वतःच 14 साली रासपमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि रासपचं तिकीट घेऊन ते लढले. रासपचा AB फॉर्म बदलून त्यांनी BJPचा नकळत लावला 2019 साली. तेव्हा त्यांनी पक्ष बदलता आणि भाजपही ते किती दिवसात बदलते हे लोकांना त्याची शाश्वती नाही, त्यामुळे ते पण पक्ष बदलू शकतात आज उद्या कधी पण. त्यामुळं आमच्यावर आरोप करायचं काही कारण नाही. राजकीय जरी मतभेद असले तरी आमचे काय वैयक्तिक दुश्मनी नाही आणि ते सुसंस्कृत असतील, ताईंचं ते म्हणणं असेल किंवा दुसरं कोणी काय म्हणलं असेल तर वैयक्तिक मला कोणाबाबतीत काय बोलायचं नाही. एकेरी उल्लेख स्वतः राहुलदादांनीच आप्पांचा काही दिवसांपूर्वी केला. मला आठवत नाही ती सभा कुठली होती, आमगाव दहिटणे त्या भागातली कुठली तरी सभेत त्यांनी एकेरी उल्लेख आप्पांचा केला आणि त्या ठिकाणी मी तेव्हाच एक जणांना सांगितलं की अशा प्रकारची वक्तव्य करणं हे दौंडची संस्कृती नाही आणि इथून पुढे जरी कौटुंबिक संबंध या अनेक वर्षाचे असले तर तेवढे जपावे एवढीच माझी विनंती आहे. मतदार विचार करतील म्हणजे आता दोघांपैकी एकाला निवडून द्यावंच लागेल मतदारांना आणि आमची खात्री आहे की जरी आम्ही काही कारणास्तव एकत्र आलो असो तेव्हा राजकीय परिस्थिती वेगळ्या होत्या आणि तेव्हा त्या काळची घटनाक्रम जसा घडला तर आम्ही एकत्रित आलो आणि आमचा तीव्र विरोध भाजपला हा तेव्हाही होता, त्याच्या आधी होता आणि आत्ता देखील आहे आणि ह्या तालुक्यातल्या सत्ता केंद्राला आहे. त्यामुळं आम्ही परिवर्तन यावेळी करणारच. मी तुषार रमेश थोरात. येणाऱ्या 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आणि त्याच अनुषंगाने देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या तिकिटावर आदरणीय आप्पा हे दौंड विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत. तर आप्पांच्या 40-45 वर्षाच्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक विकासाची कामं त्या ठिकाणी करून दाखवलेली आहेत आणि त्याचप्रमाणे हे लोकांपर्यंत पोचून, गावोगावी जाऊन, घराघरात पोचून त्यांनी आपल्याला मतदान मागितलेलं आहे. तरी पुन्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यासाठी आणि शरद पवार साहेबांचे पुरोगामी विचार या राज्यात रुजवण्यासाठी, राज्य एका प्रगतशील गतीवर नेण्यासाठी आपण सर्वांनीच 20 तारखेला बाहेर पडून मतदान करावे. तुमचा मतदानाचा हक्क नक्की बजवावा एवढीच कळकळीची विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो.